पार्टीमध्ये अंडरटेकरला पण इन्व्हाइट केलं. हॅलो गाईज, सो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी आज असाच व्हिडिओ बनवतो कारण माझं स्वतःचं एक इव्हेंट पण आहे. तर इव्हेंटमध्ये मी म्हणजे खूप काय असं एक्सप्लोअर करतो. त्यानंतर असं मी आज मेंटेनिंग करणार आहे मशीन माझ्या. ही मशीन बघा मी काढल्या आता माझ्या मशीन्स आहेत माझ्या, मी आता जस्ट काढल्या. तरी बघा गाईज, मी जस्ट आता मशीन चालू करून माझी मेंटेनन्स चालू केली. मशीन मेंटेनन्स खूप जरुरी आहे. सो त्याच्याआधी मी आता परत बंद करतो. हे बघा ना, आला ना सेटिंग. हॅलो गाईज, तर कसं आहे माहिती का, मी सकाळी लवकर उठलो कारण मला ते मशीन चेक करायचे होते. तर माझं एक पर्सनल इव्हेंट पण आहे, तुम्हाला दाखवलेलं मी. HFM प्रोडक्शन, हर्ष इव्हेंट फ्रॉम मुंबई. तर मी म्हणजे SFXचं काम आता नाही, 2021पासून करतो आहे. ह्याच्या आधी पण मी फ्रीलॅन्सिंग करायचो. इव्हेंट जे ऑर्गनायझेशन असायचे ना त्यांच्यावर मी जायचो फ्रीलॅन्सिंग करायला. पण मी जायचो, त्याचा मला एक्सपिरियन्स आहे चांगला. बट त्यामुळे मी आता रिसेंटली न्यू मशीन्स घेतल्या, त्याला मी मेंटेनिंग करायला विसरलेलो. मम्मी माझी मला खूप बोलली की अरे तू ते मशीन घेतलेत, मेंटेनिंग करत नाही, हे ते. मी आता तेच घेतलं मेंटेनिंगसाठी. तर आता जस्ट मी बबल मशीन चेक केली, त्यानंतर आता माझी कॉन्फिडी मशीन चेक करणार आहे. चेक केल्यानंतर तुम्हाला दाखवतो. मेंटेनिंग मला करावीच लागते कारण हर एक गोष्टीत एक मेंटेनन्स. आता कार आहे आपली, कारला आपण सर्व्हिसला टाकतो, तर तसं या मशीन्स पण सेम तसंच आहे. तर आता मी दुसरी मशीन घेतो, माझी कॉन्फिडी मशीन घेतो. बघा आता जस्ट माझा कलर केला, जस्ट इथे राहिला आहे थोडा, तर ते आता परत जाईल मी आता कलर आणायला, तेव्हा म्हणाला जस्ट हाफ प्रोसेस झाली आहे. तर फायनली सुकवतो आहे मी लास्ट टाइम बाहेर दिलेला, पण ना बाहेरचा कलर बघ असा निघालेला कलर. आता घरात पुरं सामान काढलं आहे मी, मेंटेनिंगचं पुरं सामान. आता जस्ट आता अशी लागली भूक, जेवण मग सगळं करणार. मला रात्री पण एक बाहेर जायचं, जरा काम आहे. तर चला काय, जस्ट मी आता झालं साफसफाई माझी. आता मी पूर्ण कलर केली आहे, तर जस्ट आता संपली साफसफाई. खूप कचरा निघाला. ॲक्च्युली मी आज रात्री जाणार आहे एक नाटक बघायला. ते कुठलं नाटक आहे थोड्या वेळात सांगणार तुम्हाला, कारण माझं म्हणजे दुसरा प्लॅन आहे. बट मला तिकडे नाटक बघायला जायचंच आहे, तर मी आज जाणार आहे. तर मी तुम्हाला कळवतो की कुठलं नाटक आहे. चलो गाईज, संध्याकाळी भेटू. हॅलो मित्रांनो, आता जस्ट वाजले 7 वाजता. म्हणजे मी आता जातोय. मी तुम्हाला बोललेलो मगाशीच की मी जस्ट आता बाहेर जाणार आहे. तर मी जाणार आहे आता नाटक बघायला. ते बनवाबनवी प्रोडक्शनने साकार केले. पण एवढं मस्त आहे ना, मी लास्ट टाईमचे रिव्ह्यूज बघितले त्यांचे, मला खूप आवडलं. तर मी विचार केला आता जाऊन तिकडे बघू शेवटी. कारण आमचा विक्रोळीचा स्वतः एक पोरगा आहे तिकडे, ऋषभ मोरे कॅम्बर, तुम्ही मला माहिती असणार तो. तर आता मी आता जस्ट निघतोय, हिमांशू पण येतोय माझा मित्र तो, आणि मी पहिले जाणार तिकडे. इथे लोकेशन मेन्यू आहे मुलुंडच्या कालिदास हॉलमध्ये, ते आज नाटक आहे. तर मी आता तेच बघायला जातोय. तर चला तुम्ही पण चला, भेटतो तिकडे जाऊन. हॅलो गाईज, तर आता जस्ट मी इकडे आलो कालिदास नाट्य मंदिर सोबत आलो आज इकडे, कारण मम्मी येणार होती. मम्मी म्हणजे तुम्हाला बोललो थकली आहे थोडी, तर त्यासाठी मी आणि हिमांशू आलो आहे. तर आता चेक इन होईल म्हणजे 10 मिनिट्स बाकी आहे चेक इन व्हायला. आता चेक इन होईल, आतमध्ये जाऊया आपण. याच्या अगोदरच्या नाटकाला बसलेलो तू आणि नाटक बघतो. थेट आमच्या घरातून नाटक बघितलं. ऐक ना, हे विनोद त्यांच्यात पण नाही. गप्पा ना, विला शोध ना, हा फालतूगिरी बंद कर ना. ए साल्या, कुठल्या भोकात घेऊ नका रे. वाद वाद बोल नको भाई, मी पण शोधतोय. फालतूगिरी नाही पाहिजे. फाटली ना, मी आली चेंज करून.
सोनाली कॅम्बॉय आहे. उठ उठ ए माम थोड़ा और पानी मार दे पागल आहे क्या आज ये जानटानू फॅन्टनू नाही ए कॅम्बॉय ते हात दे इथं कपाला लाव 2 गोळ्या जाणवत आहेत पाय पाय सरळ आहे. शिट यार ही पण संधी गेली म्हणजे अरे आयुष्यात कधीतरी मला उलट्या पायाची भूत बघायची होती यार टाइम प्लीज अरे तुला काही अक्कल आहे का भूत आलाय ते पाटील आहेत, पागल. सोनाली भूत आहे. ऐशो ऐशो इकडे जमलं जाऊ हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो कोणाला तिकडे पण आपलं असं जाऊ दे बाहेर तसं तर मारा महाराष्ट्रात फक्त मराठी तुझी संख्या मुझे वहां ढूंढ रहे हो और मैं तुम्हारा यहाँ इंतजार कर रहा हूँ म्हणजे काय विचारतो जब तक बैठने के लिए कहा ना जाए शराफत से खड़े रहो काका आम्हाला इथे इन्व्हाइट केलेलं आम्ही कॉन्टेंट क्रिएटर आहोत समाजात आम्हाला मान आहे हाँ? तुम्हारा नाम क्या है बसंती बसंती गुराव सोनाली गुराव भेटून खूप आनंद झाला थँक्यू माझ्या बिलामध्ये मला विचारल्याशिवाय शिरलात कसे तुम्हाला विचारून यायला तुम्ही आमच्याकडे प्लीज बसा प्लीज कॉन्टेंट क्रिएटर्सचं पहिलं व्यावसायिक मराठी नाटक आहे. सो जे तरुण आम्ही कॉन्टेंट क्रिएटर्स आहोत, इन्फ्लुएन्सर्स आहोत, आम्ही शोज होतात वेगवेगळे आमच्याच मित्रांचे होतात, स्टँडअप्स होतात, बाकीच्या गोष्टी होतात, पण व्यावसायिक मराठी नाटक हे पहिलं आहे ज्यात सगळे कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत. आणि तुमच्यासारख्या कमाल प्रेक्षकांनी जी आम्हाला साथ दिली त्याच्यासाठी मी खरंच सगळ्यांचे आभार मानतो. यू गाईज वर अमेझिंग, खूप कमाल होतात तुम्ही. एकदा सगळ्यांसाठी तुमच्यासाठी मी आमच्या नाटकाचे खूप खंबीरपणे आमच्या मागे उभे ते आमचा फार विश्वास दाखवला त्यांनी. आणि तसंच आज आपलं नाटक बघायला महाराष्ट्राचे फेवरेट्स आलेले आहेत. मी प्लीज प्रसाद खांडेकर म्हणजेच प्रसाद दादाला विनंती करतो की स्टेजवर आहे. दादा 2 आहे पण आवाज येईल ना कंटेंट बनवायचं असेल तर ही सुरुवात आहे मित्रांनो. तुम्हाला खरंच खूप मनापासून शुभेच्छा. कारण आपण शून्यापासून सुरुवात करतो ना, आपल्याला माहिती नसतं की इतकं मोठं शिखर आपल्याला गाठायचं आहे. तर रंगमंच हा तुमचा शिखर आहे आणि तुम्ही इथपर्यंत पोहोचलात. त्यामुळे तुम्हाला इथून पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी सगळ्यांकडनं सगळ्या आमच्या पूर्ण कलाकारांकडनं खूप शुभेच्छा. थँक्यू.